आम्हाला कोणालाच मान्य नाहीये। ज्या पद्धतीने आम्ही सभा गाजवल्या, ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरात वातावरण होतं, जे लोकसभेचं वातावरण होतं, त्याच्यानंतर अशा पद्धतीचा ट्रेंड येणं हा निकाल नाही, अंतिम निकाल नाही। मला वाटतं 5वी 6वी फेरी झाली असेल, हा अंतिम निकाल नाहीये, परंतु अशा पद्धतीचं ट्रेंड दर्शवणं हे धक्कादायक मला कुठेतरी वाटतं। आणि ह्याच्यावर पुढे म्हणजे 1-2 वाजेपर्यंत काय अंतिम चित्र स्पष्ट आहे, मला ह्याच्यात बदल होईल असं मला अपेक्षा आहे। अजूनही आशावादी आहात म्हणजे तुम्ही? मी राजीव सरांकडे येते की सर सध्या जे कल दिसतात आणि एकूणच संजय राऊतांचं जे वक्तव्य आहे त्याबद्दल। नाही, संजय राऊतांच्या वक्तव्याला संजय राऊत कोणतीही परिस्थिती आली तर त्याला डिफेंड करणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्या पद्धतीने करत आलेले आहेत। पण आत्ताचं त्यांचं जे वक्तव्य होतं त्याला काही अर्थ नव्हता, ते अर्थहीनच होतं। आणि शेवटी आपण लोकशाही मानतो आणि ज्या आपल्याला अनपेक्षित धक्का देणारे निकाल जर आले तरी ते स्वीकारले पाहिजेत। आता इतक्या चाचण्या झाल्या होत्या, सगळ्यात शेवटची चाचणी जी आली होती ॲक्सिसची, सगळ्यांनी म्हणजे मलाही त्याच्याबद्दल बिलकुल विश्वास वाटला नव्हता, पण त्याच्याही पलीकडचा प्रतिसाद महायुतीला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय। म्हणजे भाजपचे स्वतः म्हणजे आता केशव उपाध्ये खासगीत सांगत होते, पण जाहीरपणानं बोलायला त्यांचंही मन धजावत नव्हतं की भाजप इतक्या पुढं जाईल। इतके आकडे भाजपचे आलेत आणि एक फक्त